गर्द हिरवी वनराई, त्यामधून वाहणारा हा धबधबा. हे एवढंच नव्हे तर या धबधब्यावरती बांधण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल. हो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल जो बांधण्यात आलेला आहे धबधब्यावरती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी जवळ असलेला हा नापणे धबधबा. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या आश्चर्यकारक नापणे धबधब्यावर राज्याने आपला पहिला काचेचा स्कायवॉक सुरू केला आहे. आधीपासूनच हा धबधबा प्रसिद्ध आहेच, पण आता बांधण्यात आलेल्या या काचेच्या स्कायवॉकमुळे याला अजूनच पर्यटन प्राप्त झाले आहे. तर चला भेट देऊया अशाच एका अद्भुत वॉटरफॉलला. नमस्कार मित्रांनो, मी अमृता पातळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण भेट देणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील एक प्रसिद्ध धबधबा, तो म्हणजे नापणे धबधबा. या धबधब्याचं आकर्षण म्हणजे या धबधब्यावरती नुकताच एक काचेचा ब्रिज तयार करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा धबधबा पहिल्यापासून आकर्षणाचं केंद्र तर आहेच, पण नुकत्याच बांधण्यात आलेल्या या काचेच्या ब्रिजमुळे हा सध्या फारच चर्चेत आलेला आहे. महाराष्ट्र जिल्ह्यातील पहिला काचेचा ब्रिज म्हणून याला मान्यता देण्यात आलेली आहे. हा महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल आहे जो धबधब्यावर बांधण्यात आणलेला आहे. या काचेच्या पुलावरून चालताना आपल्याला खालून वाहणाऱ्या धबधब्याचे अप्रतिम दृश्य तर दिसतेच, याशिवाय याच्या चारही बाजूला असलेली हिरवीगार वनराई आणि तसेच या निसर्गाचं सौंदर्य रूप आपण न्याहाळू शकतो. कणकवली तालुक्यातील शेरपे व वैभववाडी तालुक्यातील नापणे यांच्या हद्दीवर हा ग्लास ब्रिज आहे. कोल्हापूर तळले राष्ट्रीय महामार्गावर नादवडे येथून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर हा नापणे धबधबा आहे. तर वैभववाडी रेल्वे स्थानकापासून याचे अंतर 3 किलोमीटर आहे. तर तुम्ही इथे बाय रोड तसंच ट्रेनने सुद्धा पोहोचू शकता. पुलावरून परिसरातील निसर्ग संपदा न्याहाळणे आणि धबधब्याच्या तुषारांचा आनंद घेणे हे म्हणजे डोळ्यांसाठी एक पर्वणीच. काचेच्या प्लॅटफॉर्ममुळे तुम्ही धबधब्याच्या अगदी वर उभे राहू शकता आणि खाली वाहणाऱ्या पाण्याकडे पाहू शकता. पावसाळ्यात धबधबे त्याच्या सर्वात शक्तिशाली टप्प्यावर असतात आणि संपूर्ण परिसर हा एका हिरवळीच्या अद्भुत भूमीत बदललेला असतो. हे दृश्य पाहण्यासाठी आपण उभे आहोत या काचेच्या पुलावरती आणि दिसणारा नजारा म्हणजे खरंच मी शब्दात वर्णन नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला या धबधब्याला भेट द्यावंच लागेल. हा पूल वैभववाडी रेल्वे स्थानकापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आणि मुंबई गोवा महामार्गापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे मुंबई, पुणे किंवा कोल्हापूर येथून तुम्ही कधीही येऊ शकता आणि तिन्ही मार्गाने तुम्हाला हा पूल कनेक्टेड आहे.
हा स्कायवॉक मजबूत काचेचा बनवला आहे. त्याला रेलिंगसुद्धा आहेत, त्यामुळे तुम्हाला घसरण्याची किंवा पडण्याची काळजी करण्याची गरज नाही. तसेच एका वेळेस 25 ते 30 लोक उभे राहतील एवढीच परवानगी आहे. त्यामुळे एका वेळेस 25 ते 30 लोकांना या ब्रिजवरती उभं राहून या धबधब्याचा आनंद घेता येईल. तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा हा तर महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे, ज्याच्यामध्ये बरेच तुम्हाला पर्यटन स्थळं बघायला मिळतात. त्यातच भर म्हणून हा नापणे धबधब्यावरती चालू करण्यात आलेला काचेचा स्कायवॉक. तर तुम्ही सिंधुदुर्गमध्ये येत असाल तर या वॉटरफॉलला, धबधब्याला नक्की भेट द्या. आणि तसेच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर कोकणातील अशा बऱ्याच हिडन प्लेसेस तसेच प्रसिद्ध प्लेसेसला भेट देण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये सुद्धा असणार आहे कोकणातील एक भन्नाट जागा. तर ते पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. बाय बाय.